नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। चला तर आज मी नवीन रेसिपीसाठी सुरुवात करत आहे। सर्वप्रथम 1 वाटी पाणी घेतलं, त्यात थोडंसं तेल आणि मीठ आणि 1 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ व्यवस्थित मी मिक्सिंग करून घेते। त्यानंतर मिक्सिंग झाल्यानंतर परातामध्ये घालून गरम गरम असताना मळून घेते। मळून घेतल्यानंतर हाताला चटका लागेल म्हणून थंड पाण्याचा मी हात लावत आहे त्यात। मग मी 3 असे गोळे करून घेणार आहे। तुम्हाला हवं तसं आकारामध्ये तुम्ही पुऱ्या लाटू शकतात। मी थोडं मोठं लाटली बघा। नंतर माझ्या लक्षात आले की माझी इडलीच्या भांड्यामध्ये पुरी बसत नव्हती, म्हणून मी लहान आकारामध्ये पुरी लाटायला घेतली। सगळं माझं लाटून झाल्यानंतर मी इडलीच्या भांड्यामध्ये तेल लावत आहे। त्यानंतर ही सगळी पुरी मी वाफवून घेणार आहे। इडल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं आता लिंबू टाकलेलं आहे। सगळं वाफवून झाल्यानंतर थंड करायला असं ठेवणार आहे। त्यानंतर बघा, बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्ही बघू शकता काय काय घातले ते। नंतर हे सगळं सुके मसाले टाकल्यानंतर बटाटे घालून व्यवस्थित फ्राय करून घेते। नंतर थोडंसं पाणी टाकते, हवं तसं तुम्हाला पातळ घट्ट तुम्ही करू शकता। त्यानंतर सुकी कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी थोडीशी टाकलेली होती, मग थोडंसं लिंबू टाकलं। आणि ही बघा थंड करून ठेवलेली पुऱ्या एक डब्यामध्ये घालून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। सकाळी मुलांच्या टिफिनामध्ये घाई गडबडी असले तर तुम्ही तेलामध्ये फ्राय करून पटकन असं देऊ शकता। आणि हे बघा पुरी पुरी मी फ्राय करून घेते। आणि हे बघा माझी कशी फुलत आहे पुरी, आणि कुरकुरी खुसखुशीत होतात बरं का पुरी। तुम्ही नक्की करून बघा। हा बघा पुरी भाजी मी सर्व करत आहे, कांदा लिंबू। कसा वाटला माझा रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का। बाय।